मथुरने आज मथुर माझ्या आयुष्यामध्ये आल्यानंतर खरगोश असा यश आला मला. माझी फॅमिली खूप आनंदात असते, खूप खुश असते. मथुरच्या आजपर्यंत सगळ्यात जास्त किमतीची शर्यत किती लाखाची त्याने, व्यवसाय वगैरे तुमच्या विषयी सांगाय नक्की करता काय तुम्ही? आता भाऊ तुम्ही विरोधक नाही म्हणत, प्रतिस्पर्धी काय काय पारंपरिक तुमचे प्रतिस्पर्धी आहे. मी नावं कोणाची घेत नाही, पण परत होणार का शर्यती त्यांच्या बरोबर? आता काय काय जण म्हणतात बकासुरन ही काय एकत्र येत नाही, की कधीतरी मथुर आणि सोन्या एकत्र यावं, कारण ही महाराष्ट्राची लाडकी बैल आहेत, बिनजोडसाठी लाडकी बैल आहेत, लोकांच्या काळजात वास करतात. तर ही कधी होणार? तुमच्याकडून सर्व दार खुले आहेत? हो खुले आहेत, खुले आहेत, प्रेक्षकांसाठी खुले आहेत. आम्ही कधी असं बोललो नाही. ज्या मैदानामध्ये राहिलो गुलालात त्या मैदानाचे आम्ही नावं नाही लावले मथुरला. त्या ट्रिपल हिंद केसरी, चोपल हिंद केसरी, ना हेम ना ते महान भारत केसरी याला नाही म्हणत. जो वैयक्तिक एक नंबर करतो त्यालाच हा किताब दिलेला जातो. की मथुरकडे लिंबू आहे त्यामुळे पळते. बिनजोडला तुम्ही काय करता, तुम्ही मोठी किमतीची रक्कम लावता, त्यामुळे साध्या साध्या बैलांना पळता येत नाही, त्यामुळे गाडी मरत नाही, असा बी आरोप आहे. काय सांगायला की काय काय जण म्हणतात राहुल पाटीलांना हार म्हणजे खपत नाही, काय सांगाल आता तुम्ही? काही लोक डायलेक्ट मारतात, नाद हा रक्तात पाहिजे. अरे रक्तात तर असतो, पण त्याच्यामध्ये आपले पण कामं आहेत ना. आपण इथं शेट म्हणून गाडीवर बसून राहणार तर मग आपला कापड फाटायला टाइम नाही लागणार. बरं, गळ्याच्या खाली मथुरचा टॅटू काढलाय, का हो तुम्ही काढला तो टॅटू? मथुरने सर्वच दाखवलाय, त्याच्यामुळे गळ्यामध्ये काय तो पूर्ण हृदयामध्ये आपल्या ही सगळं भेटतंय. पण कधीतरी वाटतंच की मथुर अजून पळतोय, सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळवतोय, पण कधीतरी तो थांबणार आहे, तो वयोवृद्ध होणार आहे. तर काय तुम्ही सांगाल, ही गोष्ट होणार आहे? मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. जो जिंकला तरी चर्चा होते आणि हरला तरी चर्चा होते, असा राहुलभाई पाटील यांचा मथुर. अनेक वर्ष पळून बैलगाड्या शौकीनांच्या मनाच्या सिंहासनावर आरूढ झालेला मथुर. सँडी भाऊ, आता आपण मथुरला फिरून आणला, व्यायाम केलं मथुरचा. आता थोड्या वेळात आपण जाऊया, मस्त बसूया, गप्पा मारूया. आज तुमचा मुंबईमध्ये स्वागत आहे. पहिल्यांदा राहुलभाई नमस्कार. नमस्कार सँडी भाऊ. आता पाठीमाग एक मोठा विजय मिळवला मथुरनं, कसं पाहता त्या विजयाकडे? पहिल्यांदा आज महाराष्ट्रभर जे प्रेम मिळतं आणि जेवढी फॅन फॅमिली आहे, या विजयामध्ये आमच्या फॅमिलीपासून जेवढी मित्रमंडळी आहे, नातेवाईक आहेत, सगळ्यांचाच प्रेम या हिंद केसरी पासून आज आम्हाला लाभलेला आहे. बर, लाभलेला आहे. पण मला सांगा की पाठीमाग मथुर उभा आहे, महाराष्ट्राचा लाडका बैल, बिनजोडचा बादशाह, बरीचशा नावानं परिचित आहे. नक्की कुठनं घेतलाय हा बैल? मथुरा आपण आमच्या शेजारचा गाव आहे, दावडी गाव. सर्वप्रथम आधी लहान वयामध्ये आदत असताना मथुरा आपण करारामध्ये घेतला होता. बर, 2,30,000 रुपये का 2,20,000 रुपयामध्ये आपण घेतला होता 3 महिन्यासाठी. एक सीझन आपण मथुरनी सर्व जेवढे महाराष्ट्रातील टॉपचे बैल होते बिनजोड मधील सर्वांचा पराभव करून 1 नंबर मध्ये राहिला होता मथुर. बर, मग करार संपल्यानंतर आमचा जीव काय, आम्हाला तेवढं कराराचं कळत नव्हतं. पण सचिन माझा कॉलेज फ्रेंड होता. कॉलेज फ्रेंड असल्यामुळे घरी आला का बाबा आज मथुर जोरात पळतोय, पण नक्की द्यायचं कोणाला, कारण की पैरे व्यवस्थित त्यांना होत नव्हते. आता काय गरीब असल्यामुळे त्यांना हिनवायचे आजूबाजूचे लोक. हा, तर मग घरी आले आपल्या. तर मी पण फर्स्ट टाइम करार हा शब्द फर्स्ट टाइम ऐकला होता आणि पहिलाच माझ्या आयुष्यामधला करार असेला. मग त्याच्यानंतर मग खूप असा मथुर पुढे 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 जात चालला ना. मथुरच्या आशीर्वादाने मी पण पुढे जात चाललो. तर नंतर विषय झाला, मथुरच्या याच्यावर पॉलिटिक्स व्हायला लागला. काही माझे अपोजिशन वाले होते, ते त्यांना त्रास द्यायचे, त्यांना फोन करायचे, मग बैल आम्हाला पाहिजे, राहुल पाटलांना नाही द्यायचं बैल.
मग या सगळ्या गोष्टी चालूच होत्या, चर्चा बर. चालू होती. तर माझे फॅमिलीमध्ये आम्ही शुभम वगैरे सगळे बसलो. हम्म. बायकोचा पण माझ्या म्हणजे एकच होता माझ्या घरची लक्ष्मीचा, का ती पण बोलली का आपल्या रणवीरच्या नावाने आपला मथुर पलतोय, मथुर काही होऊ दे आपल्याला घ्यायचं आहे. त्यावेळेस करारानं पळायचा तुमच्याकडे? हो. करार कितीचा झाला होता, किती रुपये? 3 महिने 2,30,000 रुपयात. बर. हा. मग नंतर मग त्यांच्या घरी गेलो. काय व्यवहाराला बसल्यानंतर खूप अडचणी चालू होत्या. ते पण माझ्या शब्दाचा मान ठेवून वैभव सरनोबतांनी मला 21 लाख रुपयाला त्या टायमाला खरेदी केली मथुरची. मथुर मी विकत घेतल्यावर 5 लाख रुपये कॅश आणि 16 लाख रुपयाचा त्यांना फ्लॅट द्यायचा होता मला. बर. मग त्या गोष्टी सर्व लिखापटीने आज पण पेपर त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी त्यांना दिलेल्या आहेत मी. टोटल किती रुपयाला घेतला आपण म्हणू? 21 लाख. 21 लाख. बर. पण नक्की का? कारण आज तुम्ही बघताय मेन मला पैशाला नाही किंमत देत भाऊ. मी मथुरची किंमत करू शकत नाही, कारण की माझे घरचा सदस्य आहे. बरोबर. त्याच्यामुळे मी ते पैशांचा विषय नाही घेतलेला बरं. कारण की आज ते दावडीवाल्याने पण त्यांचे पण मी आभार व्यक्त करतो का मला मथुर मिळाला तुमच्यामुळे. बरोबर. मी किंमत काय विचारली तुम्हाला सांगतोय, कारण किमतीवरून बैला तर काय ठरत नसतं, पण त्या काळात ह्याला मोठी बंदी होती तेव्हा, आणि त्या काळात एकदम मोठी किंमत तुम्ही दिली. बंदी होती, पण 21च दिले का? कारण आता नवीन फॅड आहे, दाखवायचं असतं 3-3.5 लाखाला, दाखवते 25 लाख. बघा मी आहे उपवासात भाऊ, मी लबाड आणि खोटेगिरी करून शेवटी माझे पाप मला तिथे या माळेमध्ये मला भरायला लागतील. म्हणून जे सत्य परिस्थिती तेच मी बोलणार. बर. पण आता एवढ्या किमतीचा बैल घेतला, परत पळायला लागलं, नियोजन आलं, पण काय होतं तुम्ही म्हणताय की नवीन असल्यामुळं, म्हणजे तुम्ही पहिले बैल परंपरेत होता, पण एवढा चांगला पळणारा बैल कसं आल्यानंतर किती दिवसात तुम्हाला बिनजोड शर्यत जिंकली वगैरे? किती दिवसात सुरुवात आल्यानंतर? लगेच 2-3 दिवसातच आम्ही बिनजोड धरली. 2-3 दिवसात चांगले चांगले पैरे करून, असे मोठे मोठे पैरे करून चांगल्या टॉपच्या गाड्या मारल्या. आता बिनजोड मध्ये असा कोणताच बैल राहिला नाही का त्याचा आपण म्हणजे पराभव नाही केला मथुरने. सगळ्या बैलांशी शर्यती केल्या, जे महाराष्ट्रामध्ये जेवढे टॉपचे होते त्यांच्याशी शर्यती केल्या. बर. पण मथुरला बिनजोड स्पेशली उजवीनं पळतो, हा शोध घेणं महत्वाचं असतं की आपला बैल कुठून जादा पळतोय. तुम्हाला कसा शोध लागला की बाहेरून ते मी उजव्या साईडनं पळतोय? हे शोध कसा घेतला तुम्ही? सर्वप्रथम तर मी मथुरला बघितलाच नव्हता. बर. जेव्हा मथुरचा करार झाला तेव्हा सुद्धा मी बघितला नव्हता मी, कारण की त्यांनी सांगितलं मला सचिनने का भाई आपला बैल खूप पळतो, आणि सचिन एकदम प्रामाणिक पोरगा होता. त्याच्यामुळे मी सचिनवर भरोसा ठेवून ते मी करार केला. पण देवाने ते गोड गिफ्ट मला दिला मथुर त्यांच्या मार्फत. आणि मथुर मुले आज ते वैभव सरनोबत त्यांची वाईफ आहे, आज ती माझी आज मला राखी बांधते. म्हणून मला मथुर मुले एक बहीण सुद्धा मिळाली, आणि त्यांच्याशी माझे एकदम घरचे सारखे संबंध आहे. एका बैलामुळे मित्रांनो बघा, ओळख होते आणि ओळखीचं एक ओळखीचं रूपांतर नात्यात होतं. हे असते एका बैलाचा चमत्कार. मथुर आणला, सिलसिला चालू झाला बिनजोडता. तर लोकांना ऐकाय आवडेल, मथुरच्या आजपर्यंत सगळ्यात जादा किमतीची शर्यत किती लाखाची त्याने जिंकली? 11 लाखाची विष्णू शेठ सोबत झाली. विष्णू मामा माझे पडल्याचे आहेत, त्यांच्या सोबत, आणि वजीर होते त्याच्यासोबत. इथे रामश्याम मैदानात झाली खिडकालीला, आणि एक सोन्या आणि बादल सोबत झाली सावळी मैदानात, जे देसाईचं मैदान आहे सावळी. 2 मैदान आमच्या म्हणजे पिढ्यानपिढ्या गेल्या. हे 2 मैदान आमच्या आजो पंजोबापासून ते चालू होते. एक रामश्याम मैदान आणि एक सावळी मैदान. म्हणजे या 2 मैदानावर मथुरने इतिहास केलेला आहे. वा. आणि ती कितीची होती शर्यत? ती पण 4-5 लाख रुपयाची शर्यत होती ती पण. बर. हा. तर आता एवढ्या सगळ्या शर्यती करताय, पण मी तुम्हाला पाठीमागं म्हटलेलं, आणि माझा थेट आरोप होता तुम्हाला की तुम्ही घाटात छकडी शर्यतीत बैल काढतच नव्हता. कारण त्या बैलाचा म्हणजे पळणारा बैल सगळीकडेच, कारण एवढं बिनजोडला पळतोय म्हणजे इकडे पळतच होता. तर तुम्हाला असं वाटतं का आपण छकडी शर्यतीत हा बैल लेट उतरवला? खरोखर लेट उतरवला आपण, पण लेट उतरवून आज मथुरने 1 वर्षामध्ये महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी आणि भारत केसरी हे 3 किताब मला मिळवून दिले. आज म्हणजे
भारताच्या लेवलला जे किताब असतात ते किताब माझ्या मथुरने 1 वर्षात मिळवून दिले. बरोबर. म्हणून कधी कधी माझ्या मनाला असा विचार पडतो एकट्यामध्ये. गेल्या वर्षी पण उपवासात होतो मी, तेव्हा मला महाराष्ट्र केसरी सातेवाडीला, साते आईच्या आशीर्वादाने सातेवाडीला 1 नंबर झालं. त्याच्यानंतर भारत केसरी झालं. भारत केसरी नंतर आज हिंद केसरी झालो. आज सर्जा आणि मथुर अतिशय भन्नाट गाडी पळाली. अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावला मथुरने आणि सर्जाने. म्हणजे अशा पद्धतीनं छकडी शर्यतीत ही गाजतोय. आणि पाठीमाग एक व्हायरल झाला होता व्हिडिओ की आपण नाव नको घ्यायला, पण एखाद्या बैलाला हरवल्यानंतर प्रतिस्पर्ध्यांना ते सर्वोच्च यश वाटतं. हे 2 बैलांच्या बाबतीत झालेलं आहे आणि ते तुम्ही व्हिडिओ बी बघितला असेल. एक म्हणजे लक्षा, मोठा लक्षा आणि मथुर. ही खूप असं योगायोग मोठा म्हणावं लागेल. काय सांगाल तुम्ही? जर माझ्या मथुर मुले लाखो लोक खुश असतील तर मला पण आनंद आहे त्यांचा. जर त्यांच्या हरण्यामध्ये, मी हरण्यामध्ये, माझ्या मथुरच्या हरण्यामध्ये जर त्यांची खुशी असेल तर त्यांना शुभेच्छा ना, आनंद वाटतंय मला पण. बाबा तुम्ही जिंकले. जिंकल्यानंतर माणूस आनंद व्यक्त करतोच. त्याच्यानंतर माझे जवळचे मित्र 1 ताटात जेवलेले रात्री आणि दुसऱ्या दिवशी टीव्हीवर उड्या मारणारे लोक, म्हणजे मैत्री बघा, कोणावर विश्वास ठेवायचा. आज असे पण मित्र तिथे टाळ्यात गळ्यात गळा हात घालून टाळ्या मारत आज रात्री खाल्लेला विसरतात लोक. विचार करा. बरोबर. बर, असं सुद्धा घडलंय माझ्यावर, पण शुभेच्छा त्यांना. बर आता काय काय प्रश्न मी थेटच विचारणार. तुम्ही दिलखुलास बोलणारे व्यक्ती आहे. म्हणजे आता तुम्ही बिनजोड खेळताय तर बिनजोडच्या लोकांमध्ये सारखं म्हणलं जातं आणि तुमच्या बी कानावर कधी ऐकत असाल की मथुरकडे लिंबू आहे त्यामुळे पळते. काय सांगाल ह्याच्यावर? आता लिंबूचा विषय घेतला म्हणून मी तुम्हाला सांगतोय. आज माझ्याकडे किसना म्हणून आहे, किसना बैल आहे, बाजी आहे. जर आज मथुर 1 नंबर मध्ये पळतोय, मग जर माझ्याकडे लिंबू असते त्यांना पण 1 नंबर मध्ये पळवले असते मी, मग कोणाशीही गाडी धरली असती. त्याच्यानंतर जेव्हा मथुर आपला गटाला पराभव होतो 2-2 वेळा, तेव्हा कुठे जातात लिंब? अरे लिंब आणि मिरच्या या गोष्टी तर होत होत्या. मग जे लफडे कशाला करत राहिले ते लोक? त्यानेच लोकांना मारलं असतं ना. या असल्या या खोटाड्या गोष्टी याच्यावर मी विश्वास ठेवत नाही ना. माझ्या मथुरवर मला भरोसा आहे. मथुरच्यात गट सेट पळायचे आणि धमक आहे त्याच्यामुळे तो पळतोय. मी हा प्रश्न विचारायचं कारण तुम्हाला थेट नाही कोण विचारणार, पण अशी चर्चा असते की मथुर बैल लिंबावर पळतो, असं आहे तसं आहे. तर ह्या प्रश्नाचे उत्तर दिलेलं आहे. कारण काय होतं, एखाद्या पळणाऱ्या बैलाचं श्रेय त्रियस्त गोष्टी नाही असं नाही, तो पळणाराच बैल. महादेवाचा नंदी आहे. जेव्हा 2-2 वेळा आम्ही पराभव होतो, गटाला मार खातो, तेव्हा आमचे लिंब कुठे जातात? मग असा काही प्रकार नाही मित्रांनो. हा विरोधकांचा एक कुठेतरी कालबोट लावायचा प्रश्न असतो, पण आपण त्या नंदीचा पाप घेतोय मित्रांनो असा ब्लेम करून. तर असं कोणत्याही प्रकारचं कोणालाच ज्यादा बैल पळत असते त्याच्यात धमक असते म्हणून पळत राहतो तो बैल. आज मथुर 4 वर्ष सळग पळतो, आज त्याच्यात धमक आहे म्हणून पळतोय. बरोबर. परत एकदा आरोप असतो तुम्हाला की बिनजोडला तुम्ही काय करता, तुम्ही मोठी किमतीची रक्कम लावता, त्यामुळे साध्या बैलांना पळता येत नाही, त्यामुळे गाडी मरत नाही, असा बी आरोप आहे. काय सांगाल याच्याविषयी? सर्वप्रथम आता पाठीमागच्या मैदानामध्ये आता आमची मुंबईची जी कमिटी आहे, ठाणा रायगड कमिटी आहे, इथले नियम असे आहेत 21,000पासून 11,000पासून बिनजोडला नाव फिरू शकतो मैदानात नाव दिल्यानंतर. मग आता प्रत्येक मैदानामध्ये नाव असतो. पाठीमागच्या टायमाला 21,000वर महबूबवाल्यांनी ते शर्यत केली. कुठले ते बदलापूरवाले आणि विष्णू मामाचा बैल होता आमच्या पडलेगावचा, आताच झाली बिनजोड, 21,000वर केली. तर माझा तिथे 11,000पासून 11 लाखापर्यंत नाव होता. तेव्हा लाईव्हला ते म्हणजे सगळीकडे होते. असला काही प्रकार नाही. माझ्याशी मी मैदानामध्ये आलो, माझा नाव पडला, रितसर 21,000वर नाव फिरवला माझ्यावर, मला खेळणं आहे. मी पंचांचा नियम आणि जे ठाणे रायगडच्या अटी आहेत ते तोडू शकत नाही. बरोबर, असं आहे ना. त्या अटी मला पाळायलाच लागतील, मी असो या अजून कोणी असो. आणि एक साइड का घेता राहुलजी? म्हणजे दोन्ही साईडनं गाडी हाकललेली आहे, उजवा डावा दोन्हीकडून मी शर्यत केलेली आहे.
बर. उजव्या साईडनं पण केलेली आहे, डाव्या साईडनं पण केलेली आहे, पण अतिशय सुंदर मथुर पब्लिकने पलतोय. आज उजवे खांदाने पब्लिकचा जे बेताज बादशाह बोलतायत, आज पब्लिक तोडून मथुर पलतोय, हे पूर्ण दुनिया बघते. आणि जर माझी उजव्या साईडनं मथुर पलतोय तर तुमची जबरदस्ती नाही ना का डावी साईडनं मिनी पलावं. जे डावी साईडने पलतात ते उजव्या साईडला येतात. जे मोठेपणा करतायत ना, जे स्वतःला म्हणजे कधी कधी दाखवतात का बाबा मी दोन्ही साईडने गेलतो, मग नंतर कधी काय होतो, या साईडनं त्या साईडला, त्या साईडनं या साईडला गाडी येते. म्हणून आपला बैल जर उजव्या पट्टीने स्ट्रेट पळत असेल, आता उजवा डाव्याचा तर विषय राहिला पण नाही भाऊ. आज गटाला सगळे कुठून पण गाडी येते, कुठून पण पळतो आम्ही. बरोबर. ना डावीतून प्रेक्षकांची इच्छा होती, विरोधकांची, का तुम्ही एकच साईडनं पळता. त्यांनी जे जे सांगितलं ते पूर्ण केलं. डाव्या साईडनं पण पळून आम्ही जिंकलेलो आहे. बरं, अजून मी विरोधक नाही म्हणत, प्रतिस्पर्धी काय काय पारंपरिक तुमचे प्रतिस्पर्धी आहे, मी नावं कोणाची घेत नाही, पण परत होणार का शर्यती त्यांच्या बरोबर? आता सोनारपाड्याचा सोन्याच जयेश पाटलांनी काही दिवसापूर्वी मुलाखत दिली का धमाका लवकरच सोन्या फोडणार. तर आम्ही पण ती वाट बघतो का बाबा कधी येतोय मैदानात जयेश पाटील. जर आपण त्याशी जर त्यांनी नाव दिला डाव्या साईडनं तर मी लगेच फिरवणार त्याच्यावर नाव, कोणताही मैदान असू द्या. आणि शर्यत अतिशय प्रेमाने आणि आनंदाने होईल. जरी मी जितलो मी हात जोडून सगळ्या प्रेक्षकांना, जेवढे माझी फॅन फॅमिली असेल त्यांना सांगेल कोणत्याही प्रकारचा कालवा या मैदानामध्ये चालणार नाही. कारण की आम्ही असतो एकामेकाचे, आम्हाला तोंड बघायचे आहेत. आम्ही राहतो शेजारींना कुठेतरी नाता गोता निघतो. मग त्याच्यामुळे मला असं वाटतंय की मी ज्यांच्याशी पण शर्यती करेल त्यांच्याशी प्रेमाने आणि आनंदाने करेल. पण आता काय माहितीये का, सर्व प्रेक्षकांची इच्छा आहे, तुम्हालाही बोलत असतील कॉलेजतील, की कधीतरी मथुर आणि सोन्या एकत्र यावं. कारण ही महाराष्ट्राची लाडकी बैल आहेत, बिनजोडसाठी लाडकी बैल आहेत, लोकांच्या काळजात वास करतात. तर ही कधी होणार, कधी करणार, होणार का नाही? कधी व्हायला पाहिजे, नक्कीच व्हायला पाहिजे. कारण की माणसाने मेन काय असतं भाऊ माहितीये का, मालकाने चांगलं राहिलं ना सगळ्या गोष्टी होतात. व्हायला पाहिजे, माझी पण अशी अपेक्षा आहे. आज सांगायला गेलो प्रत्येक नंदीवर माझा प्रेम आहे. सोन्या असेल, बकासूर असेल, मांगडी तात्यांचा सुंदर असेल, कॉकटेल असेल, बब्या असेल बुलढाणा, असे कित्येक बैल आहेत. आमचा चिंचपाडचा बाजी झाला, आमचा महबूब, आज जो महाराष्ट्र गाजवलाय मथुरने आणि महबूबने, आज त्या महबूबला आज आमच्या ते खांद्याला खांदा लावून एकत्र आहेत. जसे दीपक शेठ पाटील झाले, आमचे कान्हा पाटील झाले, ज्ञानू ठाकूर झाला, म्हणजे सगळ्यांवरच प्रेम आहे माझा. बर, पण पुन्हा तो जसं सोन्याची अशी लोकांची अपेक्षा आहे तशी बकासूर. आता काय काय जण म्हणतात बकासूर ही काय एकत्र येत नाहीत. मी कधी तुम्हाला सँडी भाऊ आता पण बोललो, मालक चांगले पाहिजे, त्यासाठी प्रामाणिकपणा पाहिजे. कधी कधी काय होतं, आपण प्रेक्षकांसाठी आपल्याला भले गाडी हार जीत काय होईल ते होईल, पण प्रेक्षकांसाठी आपण जिंतू ना, त्यासाठी गाडी एकत्र पळवायला काय हरकत आहे आपल्याला. बर, हा, म्हणजे पळेल गाडी, ती पण पळेल. तुम्हाला बी अशी प्रतिक्रिया येत असतील की मला 100% प्रतिक्रिया येत होती. याच्या आधी पण सर्जा आणि मथुर पलाव अशा भरपूर जणांची इच्छा होती. आज कमेंट्स मध्ये मी बघतो कधी कधी, आता त्या दिवशी बघितलं, म्हणजे कधी असं बघत नाही, पण त्या दिवशी मी मारली नजर. पण काही लोक बोलतात इंस्टाला, दादा आमची खूप इच्छा होती मथुर आणि सर्जा पळावा, म्हणून आनंद वाटला मला ती गाडी सुद्धा. म्हणजे इथून पुढे होणार तुमच्याकडून सर्व दार खुले आहेत? हो, खुले आहेत, प्रेक्षकांसाठी खुले आहेत. बर, तर दिसेल मित्रांनो, आपण बघू, प्रयत्न करू. कारण बैलगाड्या चांगल्या झाल्या, एक रोमांच. आता तुम्ही बघताय रोमांचकारी मथुर असेल, बकासूर असेल, सोन्या असेल, एक पर्वणी असते ती बैल पळायला आली की. आणि एकमेकांचा विरोध नाही म्हणत, प्रतिस्पर्धी आहेत, विरोधक म्हणून कोणी त्यांना बघूही नाही. तर आता अजून एक आरोप, आणि ही तुम्ही बोलावं, मी तुम्हाला आज का हे विचारणार माहितीये का, ही सर्वसामान्य काय काय भावना आहेत की काय काय जण म्हणतात राहुल पाटीलांना हार म्हणजे खपत नाही. काय सांगाल आता तुम्ही? आता कित्येक मैदान बघतात भाऊ तुम्ही, आज 2-2 वेळा पराभव झाल्यानंतर गटाला आम्ही आनंदाने निघतो. आणि आम्हाला आनंद, जी फॅन फॅमिली आहे, जी हरल्यानंतर जे सोबत राहतात, आमच्या जो क्राऊड असतो त्यामध्ये आम्ही भरपूर खुश असतो. तर मी कशासाठी नाराज होऊ? दुसरी गोष्ट, आता सूर्या आणि एक बैल होता, त्याच्यासोबत पण गाडी झाली, पराभव झाला, आम्ही काय केला, त्यांच्याशी हात मिळून निघून गेलो.
कधी त्यांना हिनवला पण नाही का आमच्याशी डबल शर्यत करा म्हणून. बर. त्यांना विचारा तुम्ही, कधी कोणीही विचारावा का त्यांना एक कॉल तरी केला का आम्ही आमची शर्यत करा डबल का चान्स द्या आम्हाला. नाही. मित्रांनो खूप असे टोकाचे प्रश्न विचारते आणि ते उत्तर देतात राहुलभाई. आता आत्ताच्या बैलगाड्या बघताय तुम्ही, तुम्हाला जुनी लोक भेटत असतील, बोलत असतात आणि म्हणत असतात की पहिल्यासारख्या बैलगाड्या राहिल्या नाहीत. काय हो नक्की काय आता काय हरवले असं तुम्हाला वाटते? तुम्ही बी पहिली जुनं काय काय गोष्टी बघितल्या असतील. जुन्या आणि जाणते लोकांचं मी लहानपणापासून या शर्यती क्षेत्रामध्ये आहे. माझे पहिले काका आजोबा बैल न्यायचे शर्यतीना, तेव्हा आमचे बैलगाडीचे असायचे. तेव्हा आमचे काका बालदी भेटायची आणि गुलाल भेटायचा म्हणून सगळ्यात आधी काका 7 वाजताच मैदानाला जायचा. आमचा मदन काका, माझे पप्पांचे भाऊ. तर एक बालदी आणि एक गुलाल भेटायचा, त्याच्यात खूप आनंद वाटायचा, खूप आनंद वाटायचा ना. जास्तीत जास्त जर रक्कम लावायची झाली तर मेंढा झाला, हंडा झाला. म्हणजे पहिल्याची आमची परंपरा. बैल जिथून आल्यानंतर खूप म्हणजे असा क्राऊड जमायचा आणि त्यात आनंद मेळावा करायचे. म्हणजे जितल्यानंतर पण आनंद असायचा, हरल्यानंतर पण आनंद असायचा त्यावेळेस. आणि एखादा जर हरला त्याला चान्स देण्यासाठी 100 वेळा द्यायचे एकामेकाशी. अशा सुद्धा शर्यती व्हायच्या. आणि आता काय दिसतं तुम्हाला? आता मला दिसतोय का एखाद्या वेळेस एखाद्याचा पराभव झाल्यानंतर मग चिडचिड, मग कुठेतरी रागरोष, मग काहीतरी वेडे वागडे स्टेटस टाकायचे, मग शर्यतीनं काहीतरी वेगळा वलन न्यायचा. हा, जिथे जिथे माझ्या चुक्या होत असतील ना मी शर्यती क्षेत्रामध्ये, मी त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत असतो प्रत्येक टायमाला. प्रत्येक वेळेस मला पोरं बोलतात दादा आपण अशाला असा नाही केला पाहिजे, तशाला तसा नाही केला पाहिजे. मला जेवढा टाळता येतात काही गोष्टी तेवढा मी टाळायचा प्रयत्न करत राहतो. आणि 100% लोकांना जे चांगल्यापैकी सल्ला देण्याचा, या चांगलं वागण्याचा, चांगलं राहण्याचा प्रयत्न मी करत राहील. बैलगाड्या झालं, आता पाठीमाग विचारलेला हा प्रश्न तुम्ही करता काय हो नक्की? कारण सगळ्यांना माहिती आहे की प्रसिद्ध मालक, मथुर पडतोय, व्यवसाय वगैरे तुमच्या विषयी सांगाय, नक्की करता काय तुम्ही? आता भाऊ तुम्ही माझ्या घरी आले तर तिथे तुम्हाला कंस्ट्रक्शनचे माझे ऑफिस दिसले. त्याच्यानंतर जे कॉन्ट्रॅक्ट रोड रस्त्याचे चालू आहे, जे कामं चालू आहेत ते सुद्धा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितले. माझा वयाच्या 14व्या वर्षापासून कंस्ट्रक्शन लॉबीमध्ये आहे मी. अष्टविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स स्वतः मी प्रोप्रायटर आहे, राहुल पाटील. त्याच्यानंतर असे कितीक माझे जागे जमिनींचे कामं चालूच आहेत. वापस त्याच्यानंतर आमचा केबल नेट वगैरे या सगळ्या गोष्टी चालू आहेत. हा, आणि मी असं ऐकून आहे तुम्ही राजकीय दृष्ट्याही सक्रिय आहात, इथं उपसरपंच आहात. तर काय कसं काय अजून काय राजकीय दृष्ट्या महत्वाकांक्षा आहे का तुमची? आता जे आमचे महेशदादा गायकवाड आहेत, आज येणाऱ्या इलेक्शन मध्ये आमदारकीला उभे राहणार आहेत. आणि माझी सुद्धा इच्छा आहे, माझे जेवढे फॅन फॅमिली असणार, सातारा असो, नाशिक असो, सांगली असो, कोल्हापूर असो, विदर्भ असो, सगळ्यांनी आपल्या कल्याण पूर्वेचा एक बुलंद आवाज आहे महेशदादा गायकवाड. माझे मथुरचे फॅन फॅमिली असणार, माझी फॅन फॅमिली असणार. कारण की त्याला मदत करा. आणि तो व्यक्ती असा आहे आज ह्या स्टेजला आणायचा कारण महेशदादा गायकवाड आहे. मला त्यांनी आज सामाजिक कार्य, लोकांसाठी मदत कशी होईल आपल्यापासून, त्याच्या माध्यमातून मी त्याचं बघून तो मला प्रत्येक टायमाला, महेशजी गायकवाड मला प्रत्येक टायमाला सांगत असायचे, राहुल शेट तू असं कर, राहुल तू ते कर, हे कर, इथे काम कर. मग लॉकडाऊन मध्ये लोकांना गरज आहे आपली, रोज आम्ही 4-5 हजार लोकांचं जेवण करून रोज जेवण वाटायचो. मग असे चांगले कार्य करत 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 आज मथुरच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोहोचलो. राजकीय गुरु आहेत तुमचे समजा. हा, वा. आता मला एक प्रसंग आठवतोय आणि ती तुम्हाला काय वाटलं असेल ते सांगा. तुम्ही जाता खाली, बरोबर, कडनं गर्दी असते, येताना ज्यावेळेस येता त्यावेळेस लोक हात करतात, हे करतात. तर येताना ज्यावेळेस सगळं जे आपलं मालक असतात, चालक असतात, कितीतरी शौकीन असतात, हात मिळवतात, कसं असतं, ही काय डोक्यात काय चालतं त्यावेळेस? त्यांचं अतिशय म्हणजे बघा, हे प्रेम आणि हे नातं हे आपल्याला आपल्या नंदी मुलं भेटलेलं आहे. तर आपण कोणत्याही प्रकारचा गर्व नाही करता, आपण आपल्याला जे आज मी बघतो ना शर्यतीमध्ये यंग पिढीपासून आज आपले सिनियर मंडळी असणार, आजोबा असणार, जे मला भेटतात प्रत्येकाशी हात जोडून, हात मिळवून येत असतो मी वरती. तर त्यामध्ये मला खूप आनंद वाटतो का एवढे जीव लावतात, एवढा प्रेम देतात.
मग अतिशय आनंदाचा म्हणजे असं वाटतोय म्हणजे मथुर मुले मिळालेला प्रेम आहे हा वापस कधी भेटेल कधी नाही भेटणार. तर कधी कधी असतो ना देणाऱ्यांनी घेत राहावे आणि देणाऱ्यांनी देत राहावे. म्हणजे असं वाटतंय मला का मला जे प्रेम देतात मी घेत राहील. आणि जेव्हा जेव्हा मी शर्यती क्षेत्रामध्ये जातो मैदानात जातो मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत फोटो काढण्यासाठी उभा राहतो त्यांच्यासोबत. भले फोटो काढायला कधी कधी उभा राहायला त्रास झाला तर मी एक ठिकाणी बसून त्यांना साईडला बसून फोटो काढतो. बरोबर. आणि आपण ह्याच्यासाठीच करतो ना बैल घेणं किंवा एवढ्या सगळ्या किमतीचे असतात बैल देणं विक्री खरेदी सगळं असतं ह्या प्रेमासाठीच करतो. पण कसं आहे राहुलजी हे सगळं भेटतंय पण कधीतरी वाटतंच की मथुर अजून पळतोय सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळवतोय पण कधीतरी तो थांबणार आहे तो वयोवृद्ध होणार आहे. तर काय तुम्ही सांगाल ही गोष्ट होणार आहे? त्याच्यानंतर प्रयत्न करेल मी. मथुर तर माझ्या आयुष्याला वापस होणार नाही तयार पण मथुर हा माझ्या काळजाचा तुकडा आहे. आम्ही मरेसपर्यंत लास्ट श्वासापर्यंत मथुर आमच्या इथे राहणार आहे. त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न करू का मथुरच्या पायावर पाय ठेवून कोणता तरी बैल तयार करू महादेवाच्या आशीर्वादाने. मथुर एकच होत असतो. मथुर सोन्या बक्कासोर लक्षा एकदाच आली आणि मनावर राज्य करून गेली. त्यामुळे मथुर तुम्हाला परत मला नाही वाटत कधी होणे नाही कारण ही बैल एकदाच जन्मतात अशी. पण अजून एक प्रेक्षकांना विचारायला लावलेला प्रश्न तुम्ही सगळी मैदानं गाजवताय बिनजोड गाजवता राहुल पाटील हे नाव आयोजकाच्या भूमिकेत दिसणार का कधी? 100% दिसणार. मी आयोजक झालो तरी माझ्या मथुरच्याच नावाने होणार. मी मथुरच्याच नावाने स्पर्धा ठेवेल. बर 100% ठेवणार. तुम्हाला एक प्रतिक्रिया आली होती आणि बऱ्याचशा व्हिडिओत की मथुर आणि तुमच्यात खूप असं साम्य आहे तुम्ही चालता तसं आणि काय काय जण म्हणतात जे अग्रेशन तुमच्याकडे आहे तेच मथुरच्यात आहे. कशामुळे असेल आता बरेचसे लोक असं म्हणतात. मथुरला पण माहिती आहे ना मला पण माहिती आहे आमचं नातं काय आहे ते. आम्ही जिथे प्रेम द्यायचं तिथे प्रेम देतो जिथे ॲग्रेसिव्ह व्हायचा तिथे ॲग्रेसिव्ह होतो जिथे लोकांना जीव लावायचा तिथे जीव सुद्धा लावतो आम्ही. सगळ्या गोष्टी आमच्या क्षमता आहे पण देवाला प्रार्थना करत असतो का माझ्याकडून या नंदीच्या आशीर्वादाने लोकांसाठी चांगले कामं झाले पाहिजेत चांगले कामं घडले पाहिजेत. एक ट्युनिंग असते. आज त्याला मी जीव लावतो म्हणून तो मला जीव लावतो. आज असं आमच्यात म्हणजे बघा त्याला पण कळतं म्हणजे आपल्याला एखाद्याला जीव लावला तर आपण कितपर्यंत जीव लावला पाहिजे. असं एखादं उदाहरण तुम्ही सांगा. तुम्ही असता मथुर जवळ आणि बरंचसं साम्य म्हणतात तर अशी एखादी आहे का एखादी घटना की ह्याला अरे महिला तर माणसागत कळते असं एखादा आहे का प्रसंग? प्रसंग 100% आहे. जेव्हा आमच्या इज्जतीचा विषय आला जेव्हा घडलेला आहे पण कसं त्या गोष्टी बोलल्यानंतर मग सामनेवाल्याला कुठेतरी वाईट नको वाटायला म्हणून मी सांगत नाही. मथुरचा असा विषय जेव्हा 4-5 मैदानानंतर पराभव झाला आणि 6व्या मैदानाला आपला विरोधक आपल्या शेजारी आला मग माझ्या इज्जती खातीर तो स्पीडच वेगळा लावून टाक. नाही ते बऱ्याचशा लोकांना म्हणजे बघितलंय तो बैल वेगळा असतो म्हणजे ज्यावेळेस अटीतटी आजपर्यंत मुंबईमध्ये मुंबईवाल्यांना पण अंदाज नाही मथुरचा. मथुर कधी कोणाच्या सोबत कोणत्या गाडी सोबत किती पळणार तो त्याला माहिती आणि त्याचा अंदाज अख्ख्या लोकांनी जो काढलेला आहे ना अजूनपर्यंत कोणाला भेटलेला नाही. अंदाज नाही आणि ते मला सुद्धा अंदाज नाही तो कोणत्या शर्यतीला किती पळू शकतो. नाही छकडीत मी बघितलं म्हणजे नाही मथुरचा अंदाज नाही लागेल कधी किती पळेल. अजून त्याचा सर्वोच्च म्हणजे आपण छकडी शर्यतीत सर्वोच्च कामगिरी बघायची अशी लई जण म्हणतात. अजून त्याला अजून पाळल्याला बघायचे. पण हे सगळं आपण चर्चा करतोय आता थोडं छकडी शर्यतीत किंवा ह्याच्याकडं बिनजोड शर्यतीकडे येऊ. आता काय झालंय यंग लॉबी भरपूर आलेले. मला सांगा ना की बिनजोड शर्यती आणि ह्या आपल्या छकडी शर्यती कसं पाहता? पळण्याची स्टाईल वेगवेगळे पण अप्रोच कसा पाहता कसं एखादं वातावरण कसं आहे तुम्ही काय सांगाल? शर्यतीचा क्षेत्र आहे हा जेवढा आपला एकतर पहिली गोष्ट शेतकऱ्याचा आणि जिव्हाळ्याचा खेळ आहे. कोणताही खेळ असू द्या घाटावरचा असू द्या नाहीतर मुंबईचा असू द्या आपण जिथे प्रेमाने खेळू आनंदाने खेळू त्याला आपल्याला जीव आणि तिथे प्रेम भेटतो.
आज सांगायचं उदाहरण, मथुर मुंबईमध्ये खेळायला गेला तरी आम्हाला प्रेम आहे. मी कधी शर्यती क्षेत्रामध्ये, आता मुंबईचे सांगतो तुम्हाला भाऊ, काही गाडा मालक स्वतःच्या इथे असतात उड्या मारायला, हारले तरी उड्या मारतात जबरदस्ती का जितलो म्हणून. पण माझ्या आयुष्यामध्ये मी एकदा सुद्धा नाही गेलो त्या सुतावर उभा राहायला. मी मथुरची सुट्टी करायला जातो. आणि दुसरी गोष्ट, आम्ही आतापर्यंत या शर्यती क्षेत्रामध्ये इतिहास आहे 4 वर्षाचा, कोणत्या गोरगरीब जे शर्यती गाडा मालक असतील, बैल असतील, आम्ही कधीच त्यांच्यावर नाव नाही फिरवलं आणि त्यांना नाही कधी हिनवला. आज 15-20 हजारावर कोणी नाव देतात बॅनरच्या माध्यमातून, युट्यूबला वगैरे, आपला इंस्टाला वगैरे, या व्हॉट्सअपला ग्रुप आहेत आपले ठाणा रायगड वगैरे असे. पण आमच्या पोरांनी, शुभमनी वगैरे, गौरवनी कधी कोणाला हिनवला नाही, कधी त्रास नाही दिला. मीनी सुद्धा कधी गोरगरीब या शर्यती जेवढे गाडा मालक आहेत त्यांच्यावर कधीच नाव नाही फिरवला. आणि वरती सुद्धा सातारा भागामध्ये छोट्या मैदानामध्ये जे अपेक्षित गाडा मालक आहेत, जे मीडियम दर्जाचे, त्यांना सुद्धा प्राधान्य भेटलं पाहिजे. त्यांचे बैल सुद्धा उजेडात आले पाहिजेत. म्हणून प्रत्येक ठिकाणी आज एक छोटासा मी संदेश देतो. बक्कासूर असू द्या, आज निंबाळकर सरांचा सर्जा असू द्या, राहुल पाटलांचा मथुर असू द्या, या अजून इतर मांगडे तात्यांचा सुंदर असू द्या, ज्या नवीन पिढीला आहे, जे नवीन पिढी आता भरपूर वाढलेली शर्यती क्षेत्रामध्ये, त्यांना तिथे पळू द्या, त्यांना तिथे नंबर करू द्या. जेव्हा त्यांचे बैल उजेडामध्ये येतील तेव्हा आपल्याला सुद्धा त्यांचा म्हणजे आनंद व्यक्त करता येईल का बाबा त्यांच्या पैऱ्यामध्ये आपल्याला सुद्धा पळता येईल, कारण नक्की तो बैल कोणत्या रेंजमध्ये पळतोय. राहुलजी, आता तुम्ही बैलगाड्या बघताय तर वारंवार अशी गोष्ट बोलली जाते, किती खरं आहे कशा गोष्टी आहे मला सांगा, की हा खेळ गरिबांचा राहिला नाही. काय तुम्हाला काय वाटतंय? ही गोष्ट खोटी आहे. हा खेळ गरिबांचा सुद्धा आहे. कारण की आज कॉकटेलचंच उदाहरण घ्या, सुंदरचं. आज खानदेशवरून इकडे येऊन आज शर्यती करतोय. आज त्याच्यात धमक आहे, त्याचा पळ चांगला आहे, म्हणून आम्ही त्याच्याशी पैरे करतोय. मी काय झालो, प्रत्येक अख्खे महाराष्ट्रातला पैरा त्याला भेटतोय. आज तो पण गरीबाचाच बैल आहे, आज तो गरीबाचाच नंदी आहे. याच्यात धमक असणार त्याला स्वतःहून विचारणार. आज घरणिकीच्या राजाची काय परिस्थिती आहे, चांगले पैरेकरी त्याच्याकडून पैरा मागतात. पैऱ्याला जोडून एक विषय आहे आणि खूप हा चर्चेचा विषय असतो प्रत्येक ठिकाणी, वायदी. तर तुम्ही बोलावं, पहिल्यांदा तुम्ही घेतली का कधी वायदी, सांगा. वायदी म्हणजे हा शब्द आवडत सुद्धा नाही मला, आणि असले प्रकार, ते घाणेरडा प्रकार मला नाही, म्हणजे माझ्यात होणारच नाही भाऊ. बरं, तुम्ही घेतली नसेल पण कधीतरी दिली का पायऱ्यासाठी, ही घे बाबा, काय पैसे घ्या, काय द्या, बैल द्या, दिली का तुम्ही माहिती? मी कधी देणार पण नाही ना. जो देत असेल तो महाग आडव असेल. काय वाटतंय ह्या प्रकाराबद्दल? प्रकार थांबला पाहिजे. वायदीच्या मुले काय होतं का, जे चांगले बैल पळणारे असतात मग ते कुठे अंधारात राहतात, कारण की परिस्थिती नसताना जर बैलांचा पल चांगला आहे आणि त्यांना आपण वायदी द्यायची, प्लस मग ते वायदी देऊन, आता जे टॉप मध्ये पळतात बघा, ते वायदी सुद्धा घेतात, 70% बक्षीस सुद्धा घेतात, असं माझ्या कानावर आलाय. मग हे कितपर्यंत योग्य वाटतंय? चांगलं नाही वाटत ना भाऊ. आज तुम्ही नंतर काय, जेवढं कमवलंय तेवढं तुमचं निघून जाणार. आज तुम्ही माणसं नाही गोळा केले, माणसं नाही कमवले, तर ते पैसे कमवून तुम्हाला कोण उभा करणार आहे नंतर मग लोक ढपली बनवणार, दोन्ही बाजूनी वाजवणार, जिथे भेटणार तिथे कोण वाचवायला नाही येणार. मग याच्यापेक्षा आपण पैसे न कमवता आपण माणसं कमवले पाहिजेत. प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला चाय पाणी भेटला पाहिजे, तेवढं मी कमवलंय माझ्या मथुर मुले. बर, आता ही बऱ्याचशा विषयावर आपण चर्चा करतोय. अजून एक मुद्दा आहे, आणि ही तुम्हाला मी बरंच ऐकाय भेटत असेल बैलगाड्यात तुम्ही असता, की असं काय आहे की राजकारण लय चालतं बैलगाड्यात, असे म्हणतात. चालतं का हो? आता तर बहुतेक चांगल्यापैकी 50% तर चिट्ट्या बिट्ट्यांचं चांगलं काम चालू केलंय. म्हणजे आज मी मुंबईचा गाडा मालक आहे, मला पाठीमागच्या मैदानामध्ये हिंदकेसरी झालो, तिथे चिट्ट्या माझ्या हाताने काढायला लावल्या दुसऱ्या गटाच्या. तर मला आता चांगल्यापैकी असं अटी नियम वाटतात. पण आता युट्यूबच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आता कमी होत चालल्यात, उघडकीस येतात. ज्याचा खोट्याचा खोटा होतो, खऱ्याचा खरा होतो. मग त्याच्यामुळे हा प्रकार जेमतेम 80% थांबलाय आता. बर, हा, आधीच्या पेक्षा. आता हे सगळं आपण बोलतोय, चर्चा करतोय, पाठीमाग मथुर आहे, सगळं दिलं त्या बैलानं, पण कधी असतं ना, आपण बसतो एका साईडला की मला ही गोष्ट बैलानं शिकवली, ही मला कधी कोणाकोंड शिकता आली नसती.
अशी मथुरची कुठली गोष्ट आहे की मला ह्या मुख्य प्राण्याने शिकवले, ही मला कुठं शिकता आली नसते? आज मथुर माझ्या आयुष्यामध्ये आल्यानंतर भरघोष असा यश आला मला. माझी फॅमिली खूप आनंदात असते, खूप खुश असते. आज मथुर मुले आज सगळ्या गोष्टी बघायला भेटल्या मला. आज म्हणजे किती आपण स्ट्रगल केला पाहिजे, किती संयम बाळगला पाहिजे. मग कुठे कुठे आता तुम्ही तर बघता, आता माझ्या सगळ्या गोष्टी उघडकीच आहेत. असं कोणत्याच गोष्टी नाही. या शर्यती क्षेत्रामध्ये सगळ्याच गोष्टी माझ्यासोबत झालेल्या आहे ना. मला मथुरने प्रत्येक गोष्टीमध्ये साथ दिलेली आहे. कुठे कुठे कधी कधी मला विचार पडायचा का अरे यार आता हे माझ्या इज्जतीवर आल्यात, मग मला इथे काय उत्तर द्यावं लागेल. त्या टायमाला माझा मथुर महादेवाचा नंदी यो माझ्यासाठी उभा राहून त्यांना उत्तर द्यायचा त्याच्या माध्यमातून. जेव्हा मैदानात जाईल मथुर, जेव्हा इज्जतीचा प्रतिष्ठेचा विषय असणार, तेव्हा मथुर कधीच माझी माळ खाली आणून नाही दिली आतापर्यंत. बर, आता ही आपण चर्चा करतोय, मला एकानं हा प्रश्न विचारायला लावलाय आणि ती तुम्ही विचार करावा की प्रश्न असा होता, मथुर सारखं जीन्स कमी आहे, म्हणजे आता जर पाहिलं तर ह्याचं एवढं चांगलं जीन्स आहे, तर ह्याची पैदास होणार का राहुलभाई? पैदास करू आपण, पण खूप टाइम लागेल त्याला भाऊ. जेव्हा मथुरला मी पळवायचं बंद करणार त्याच्यानंतरच करणार, त्याच्या आधी कधीच नाही करू शकत. नाही, बरोबर. म्हणजे पैदास करणार पण एक कालावधी नंतर करणार, कारण हे असलं जीन्स भेटणार नाही, कारण ही युनिक जीन्स आहे. काय वाटतं तुम्हाला शरीराबद्दल? त्याची आठवण म्हणून कोणतरी जवळ पाहिजेच ना. त्याची पैदास झाल्यानंतर ती पण आमच्या एकदम मुळाबाळांसारखं त्याला ठेवणार आम्ही. काय वाटतं तुमचं निरीक्षण? वंश चाललंच पाहिजे. हा, तुमचं निरीक्षण काय? हा बैल काय एवढ्या वर्ष टिकून पळणारा बैल आहे? म्हणजे एवढ्या वर्ष बिनजोडला पळणं फार कमी बैलांना जमलंय. एवढ्या वर्ष पळणं म्हणजे तेवढी दुवा आहे, तेवढा प्रेम आहे लोकांचा, क्रेज आहे. आज त्या क्रेजच्या माध्यमातून त्यांची दुवा सुद्धा भेटते. आज भारत केसरीला सेमीफायनलला जर लास्टच्या क्षणाला पाय टाकतोय मथुर, गाडी 2-3 छेकडे मागे असताना, हा लोकांचा दुवाच म्हटला जाईल ना भाऊ. आज त्यांचा प्रेम आणि दुवा आहे म्हणून तर आपण सेमी तिथे पास झालो. सेमी पास झाल्यानंतर खुल्ला फायनल आणला गट. जर आपण बैलगाड्या पाहिल्या तर तुम्हाला हे बी निदर्शनात येतंय की संख्या, बैलगाड्यांची संख्या किती असावी ह्याच्यावर चर्चा होती की एका मैदानात 1000 गाड्या येतात, तर एवढ्या संख्या असाव्या का? तुम्हाला काय वाटते? आता प्रत्येकाला अधिकार आहे गाडी पळवायचा. आज जर आपण मैदान ठेवतो तिथे 1000 येवो 2000 येवो गाड्या, पण सिस्टम पण आपले जे आयोजक असतात त्यांनी शिस्तीबद्ध असे आयोजन केले का 2000 गाड्या पळायला काय हरकत नसते. तुम्ही मैदान 7 वाजता सकाळी चालू करा, 7 तर 7 ना. तुम्ही फक्त जे चिठ्ठे आपण टाकतो नाव नोंदणी असते तिचा एक टाइम वेळ ठरवून ठेवा. तुम्ही नियमामध्ये तुमच्यात जेवढं होईल तेवढं तुम्ही करा, आहे का नाही? मग मला असं वाटतंय का 1000 गाड्या 800 गाड्या पळाल्या पाहिजेत, जास्तीत जास्त नकोय का? कारण की मैदान पूर्ण नाही होणार. आता ही कसं चेहरा तुम्ही असता, मथुर पळतो, पण बाकी लोकांचा उल्लेख होत नाही. कुठली टीम मेंबरची नावं सांगा, कोण असतात तुमच्या बरोबर? किती लोकांची टीम आहे? टीम भरपूर मोठी आहे. सगळ्यात आधी सगळा बघणारा मेन शुभमच आहे इथे मथुरचा. शुभम सर्व करतो मथुरचा. त्याच्यानंतर गौरव आहे, आमचा जय आहे. त्याच्यानंतर अशी भरपूर अशी मंडळी आहे. आमचा अक्षय मडवी झाला, बारक्या झाला, दिनेश ड्रायव्हर झाला. म्हणजे प्रत्येकांचा हातबोट आहेत मथुरसाठी. प्रत्येक जण मदत करतोय. आमचा बिंदास भाऊजी झाला, आमचा भरत दादा झाला. इथे काही लागला मथुरसाठी भरत दादा लगेच धावून येतो. बर, म्हणजे सगळ्यांचं सामूहिक यश असतं आणि मथुर तर पळतच असतो. पण आता घाटावर पण जी घाटावरची मंडळी आमचे समीर भयानेरचे, वापस वैभव आपला गिरवीतला आपला वैभव भाऊचे भावासारखा, तो पण तेवढाच जीव लावतो मथुरला. त्या साखरवाडीचे पोरं झाले आपले अनिकेत वगैरे, हे सगळी टीम झाली, भरपूर मोठे आहेत. आता काही पोरांचे नाव पण माझ्या तोंडात येत नाही. आज ते लोक जीव लावतात भरपूर, त्याच्यामुळे आज मथुर पण एवढा पळतोय. बर, आता ही चर्चा करतोय अजून एक, म्हणजे आपण असं म्हणू की जर तरच्या भाषेत बोलू आपण
की मथुर तर बिनजोडला पळतोय, छकडीत पळतोय, अजून कुठं चांगला पळेल तुम्हाला वाटते? घाटात चांगला पळेल, पुण्यात पळतो, शंकरपटात पळेल, की अजून कुठं चांगला पळेल? कारण बिनजोड झालं, छकडी झालं. मला तर असं वाटतं प्रेक्षकांची जिथे जिथे इच्छा असेल तिथे पळूया आपण. आपण प्रेक्षकांसाठी पळूया. आपल्या स्वतःसाठी पळून भाऊ जेवढा आपल्या स्वतःसाठी पळायचा होता तेवढा पळाला मथुर. सगळे किताब मिळवून दिले. मग त्याच्यामुळे आता आपण प्रेक्षकांसाठी पळावं पाहिजे, माझं वैयक्तिक मत आहे. अजून एक बैलगाड्यात चर्चेचा मुद्दा असतो आणि तुम्हाला माहिती आहे ती प्रत्येकाला फेस करावा लागतो की विश्वासार्हता. कारण काय झालंय आता महबूब आणि मथुर जवळजवळ 3-4 वर्ष गाडी पळते, पैऱ्याच्या रिलेटेड हा विषय. तर आता असं म्हटलं जाते जोपर्यंत मैदानात पळत नाही तोपर्यंत पैरा फिक्स नाही. एवढा गैरविश्वास झालाय का? झालाय, ही गोष्ट खरी आहे, सत्य परिस्थिती आहे आताची. आज काय होतोय, मूळ मालक मी मथुरचा, त्याच्यानंतर नियोजन तुम्ही करता, हे भाऊ करतात, ते भाऊ करतात, ते भाऊ करतात. मग काय होतं, मला आता फोन करतायत, आता मला फोन केला एखाद्या मालकाने का पैरा आम्हाला असं असं पाहिजे, तर योगायोगाने मी सांगतो हा करा. तुम्ही कोणाला तरी शब्द देतात, ते कोणाला तरी शब्द देतात. मग याच्यात होतं काय, नक्की पळायचं कोणासोबत? मैदानामध्ये हे चित्र मला दिसलेलं आहे, अनुभव आहे मला चांगल्यापैकी. म्हणून जेवढे पण नवीन गाडा मालक आहेत ना, आपली जी टीम आहे त्या टीम सोबत आपण बसा, एकत्र ठरवा आपल्याला कुठल्या मैदानाला कोणता पेरा करायचा आहे. मग त्याच्यानंतर आपण सगळ्यांनी एकत्र मिळून शब्द द्यायचा. नाहीतर काय होतं, एकामेकाशी चर्चा नाही करत, मग ते काहीतरी वेगळं वळण लावून जातं. मग शर्यतीमध्ये ते वेगळे ढिंगाणे दिसायला दिसतायत. जे अनुभव आलाय मला चांगल्यापैकी, मी बघितलाय. आणि जेवढे नवीन गाडा मालक असतील, मुंबईचे असतील, साताऱ्याचे असतील, प्रत्येकाने मला सल्ला आहे का आपला नंदी कसा झुपला जातो, आपल्या नंदीची खीळ बघायची, रश्शे बघायचे, पट्टी बघायचे, गाडा चेक करायचा. कारण कधी कधी काय होतं, पट्टा सुटतो, पट्टा सुटल्यानंतर आपला बैल बाहेर निघून जातो, मग ड्रायव्हर पडतो, लागतो, वापस येण्यानंतर आपल्या बैलाला मार लागतो. म्हणून प्रत्येक गोष्टींवर आपण गाडा मालक म्हणून अभ्यास केला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या गाडीवरचा ड्रायव्हर कोण आहे, मग सोडणारे बैल कोण आहेत, मग सोडणारे कधी कधी नवीन पोरं स्वतः बैल हातात घेतात, एक बैल हातातून सुटतो, एक बैल नाही सुटत, मग बाहेर जाते गाडी. म्हणजे प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीचा जर क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर नियोजनपूर्वक उतरलं पाहिजे. तर मी तुमचा अनुभव घेतलेला आहे, बऱ्याचशा लोकांनी बघत असेल, तुम्ही मालक म्हणून तिथे येत नाही, तुम्ही कुठल्या गाडीवर बसून असं सांगत नाही हे करा ते करा, तुम्ही प्रत्यक्ष गाडी सोडायला जाता, हे करता. तर हे मागाचे जे सांगितलं त्याच्यामुळेच काय की स्वतः लक्ष ठेवलं तर अधिक चांगलं काय का तुम्ही म्हणजे काय सांगायला स्वतः का करावं हे सगळं? मी लहानपणापासूनच या शर्यती क्षेत्रामध्ये, त्याच्यामुळे मला चांगला अनुभव आहे का आपल्या नंदीला कुठे दुखापत होता कामा नये. आज पट्टा सुटल्यानंतर एक तर ड्रायव्हरचा पण जीव जाईल, एक तर आपल्या बैलाला पण कुठेतरी मार लागायची चान्सेस असते. त्याच्यामुळे आपण आपल्या मथुरची, आपल्या बैलाची प्रत्येकाने आपण केअर केली पाहिजे. तर खरोखर गाडा मालक बोलताना स्वतःला कधी कधी काही लोक डायलेक्ट मारतात, नाद हा रक्तात पाहिजे. अरे रक्तात तर असतो, पण त्याच्यामध्ये आपले पण काम आहेत ना. आपण इथं शेट म्हणून गाडीवर बसून राहणार तर मग आपला कापड फाटायला टाइम नाही लागणार. मग गाडीवर बसून हा छंद नाही होत भाऊ. मग याचा अर्थ प्रेक्षक म्हणून आलेला आपल्याला समजलं जाईल. बैलगाडी मालक म्हणजे बैलाचा सांभाळ करण्यापासून त्यात भूमिका पाहिजे, थोडी लोक करतात, पण प्रत्यक्ष मैदानात उतरलं तर यश मला वाटतं. त्यामुळं तुमचं आणि मथुरचं वेगळं नातं झालंय, कारण सोडता नसता. भाऊ तुम्ही इतिहास सगळ्यांचा काढलाय या क्षेत्रामध्ये, आमचा करिअर फक्त 1 वर्षाचा आहे. आज घाटावर पळण्यामध्ये या 9-10 गाड्यांमध्ये फक्त 1 वर्षाचा इतिहास आहे. आज 1 वर्षामध्ये कित्येक वेळा गुलालात राहिला. आम्ही कधी असं बोललो नाही, ज्या मैदानामध्ये राहिलो गुलालात त्या मैदानाचे आम्ही नावं नाही लावले मथुरला का यो ट्रिपल हिंद केसरी, चोपल हिंद केसरी, ना हेम ना ते महान भारत केसरी, याला नाही म्हणत. जो वैयक्तिक 1 नंबर करतो त्यालाच हा किताब दिलेला जातो. आणि हे म्हणजे खूप लोकांनी बोललेलं आहे, जुनी मला पर्सनली माणसं सांगतात, हिंद केसरी कोणी लावावं, जो 1 नंबर करेल त्या मैदानात तो खरा हिंद केसरी, किंवा जो महाराष्ट्र केसरी लावेल त्या मैदानातील 1 नंबरचा जो मानकरी आहे तोच आहे, असे खूप ज्येष्ठ लोक मला सांगतात. आणि ती त्यांचं बरोबर वेळ आहे. अहो सत्य परिस्थिती आहे ना.
आज 1 नंबर करेल तोच खरा भारत केसरी असणार, महान भारत केसरी. तर माझी पण गाडी राहिली होती महान भारत केसरीला. मी महान भारत केसरी नाही झालो. नाही झालो ना, काहीतरी नावं लावून स्वतःची मिसेज वाढवण्यासाठी. खरोखर इतिहास करायचा आहे तर इमानदारीने आणि प्रामाणिकपणे करायचा. मग त्याचेच प्रयत्न चालू राहतील याच्या पुढं. बर, आता पुढं म्हणताय चालू राहतील प्रयत्न. अजून काय काय ठरवलंय तुम्ही, म्हणजे कसं पुढं कसं पाहता मथुरच्या करिअरकडे? मथुरला आम्ही एकदम आता सांगायला गेलो तर तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच बघता. आता 2 दिवस आहेत तुम्ही सँडी भाऊ. आज मथुरला आम्ही पोरासारखा सांभाळ करतो त्याचा. शुभम पण 24 तास त्या जवळ असतो. त्याच्यामुळे आम्ही त्याला सोडून आणि तो आम्हाला सोडून कुठेच आम्ही वेगळेपणा नाही आमच्यात. आम्ही कुठेही जाऊ दे. आता तुम्हाला माहिती डिस्टन्स एवढा लांब आहे तरी पण मथुरसाठी इथे येणार म्हणजे येणार. बर, आणि बैलाचं शरीर वैशिष्ट्य वाढवणं कमी करणं खूप लोकांनाही जाणवलं असेल, मलाही जाणवलं. ह्याचं शरीर वैशिष्ट्यात तुम्ही बदल केला. बदल म्हणजे ज्या पद्धतीनं तो आपण म्हणून तयार झालेला त्याला तयारी कमी केली. आम्हाला माहिती आहे आमच्या मथुरला कधी वाढवायचं ना कधी कमी करायचं. कारण की जास्त कधी कधी लाड होतात. मग प्रत्येक जण येऊन खायला टाकतो. इथले लहान पोरं पण गावचे भरपूर येतात, आजूबाजूचे मित्रमंडळी असते, मग कोणाला काय बोलता नाही येत. पण आता सगळ्या गोष्टी कधी कधी थांबवाव्या पण लागतात. जिथे आपले 6 मक्याचे जे कणीस असतात तिथे आता 2 टाकायला चालू केल्यात. वापस खुराकामध्ये आहारामध्ये 2 डबे टाकतात, तिथे 1 डब्बा टाकताय. वापस वाडा वगैरे ऊस जो आहे प्रत्येक गोष्टी एकदम लिमिटेड टाकतोय. कारण की आपल्याला आपल्या मथुरला धावायला लावायचं आहे. आपल्याला कुठेतरी तयारी करून मग ते स्पीड मग ते दम लागल्यासारखा होत आहे. आता एकदम सेफ मध्ये केलाय तर आम्हाला एवढा विश्वास आहे या तयारीत मथुरा असला तर कोणाला गावणार नाही. बरोबर, हे बैलगाडी मालकांनी शिकलं पाहिजे. काय काय म्हणतात की बैल तयार केला म्हणजे ताकद जर आणली तर पळेल, पण नाही, बैलात एक मर्यादित पर्यंत फिटनेस आणि तयारी असेल तर पळतो. आणि त्याच्या स्पीडमध्ये बी फरक तुम्हाला दिसला असेल की मथुर ज्यावेळेस तयार झाला त्यावेळेस जसं यांनी सांगितलं की कधी तयार करायचा कधी वाढवायचा हे माहीत आहे, म्हणूनच ते यश आहे. भरपूर विषयाशी आपण चर्चा करतोय. अजून काही काय बैलगाड्यातल्या ज्या ठळक गोष्टी आहेत जे बघण्यात येत असेल? मथुर बिनजोडला पळतो, कडनं पळतो, पब्लिकनं पळतो, पण प्रेक्षकांची काय भूमिका आहे बैलगाड्यामध्ये तुम्ही सांगा, कारण त्याच्यावर खूप अवलंबून असतं. जेव्हा मथुरची शर्यत असते आम्ही मैदानात टाकला या मैदानात आम्ही जाणार आहे आणि ज्या मैदानात आम्ही जाणार नाही त्या मैदानाचा क्राऊड बघायचा. आमच्या बोलण्यावर नका जाऊ. जेव्हा मैदानामध्ये आम्ही सांगितलं या मैदानामध्ये मथुर येणार आहे त्या मैदानामध्ये क्राऊड एवढा जमतं का अक्षरशः गाड्या ठेवायला जागा नसतात. अतिशय प्रेम आहे. प्रत्येक भागातून प्रत्येक शहरातून प्रत्येक गावातून सगळे फॅन फॅमिली येतात तिथे. नाही, पण प्रेक्षकांची जबाबदारी काय? गाडी प्रेक्षकांची जबाबदारी अशी असते का प्रेक्षक पण साथ देतात आपल्याला. जेव्हा मथुर निघतो प्रत्येक जण माणसं वगैरे साईडला करायला या मैदानामध्ये काय दगड वगैरे काय असतील तरी काढतात ते, म्हणजे चांगली साथ देतात आम्हाला. बर, मथुरच्या किती वेळ तुम्ही असता, म्हणजे दिवसातील किती वेळ तुम्ही मथुरला देतात ते सांगा. आज तो मला जेव्हा जेव्हा टाइम भेटतो तेव्हा मी 4-5 तास असतो इथे. जेव्हा पण टाइम भेटेल मला तेव्हा मी असतोच मथुर जवळ. जसं त्याचं वय वाढतंय तसं त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यात काय बदल होतात तुम्हाला जाणवते का जसं आहे तसं? मथुर हुशार आहे, शहाणा आहे आणि ओळखतो माणसं चांगल्यापैकी. प्रत्येक गोष्टीचा अनुभव आहे त्याला चांगल्यापैकी ना. आम्हाला तो अनुभव देतो. कधी काय करायचं आहे, कुठे काय त्रास होत असेल तरी सगळ्या गोष्टींचा आम्हाला म्हणजे सगळ्या गोष्टी माहीत पडतात. आता जसं मगाशी आपण मुद्द्यात थोडं हा विषय घेतला, मथुर महबूब ही 3-4 वर्ष बिनजोडला गाडी पळते, पण तसं छकडी शर्यतीत किंवा बाकी लोक करत नाहीत. रोज एक पैरा काय सांगाल याच्याविषयी? आता मी सगळ्यांच्या पैऱ्यामध्ये आपला मथुर पळाला चांगल्यापैकी तुम्ही बघतायत. मथुर महबूब ही महाराष्ट्राने ठरवलेली लाडकी जोडी आहे. ही आम्ही मालकांनी ठरवलेली नाहीये. त्याच्यामुळे ते दोघे मी पळू असा दोघांच्यात म्हणजे हे होते, दोघांच्यात कॉम्पिटिशन चालतंय. त्यामुळे शेजारची गाडी म्हणते.
बरं पण काय हो, नेहमीच पैर बदलणं किती योग्य आहे तुम्हाला वाटतंय? कारण नाही, दरवेळेस मला एक नाही योग्य वाटत नेहमी पेरे बदलणे. खाली एवढंच का सातारा भागामधला जो खेळ आहे तिथे पेरे बदलायला काय हरकत नाही, कारण की तिथे नवीन नवीन माणसं आणि नवीन नवीन नाते गोते होतात, त्यामुळे आनंद वाटतं तिकडे पेरे चेंज करायला. पण मला मुंबईमध्ये असं नाही वाटत का मथुर आणि महबूब सोडून कोणासोबत पळावं. बरं, तुमचं नीट ऑब्झर्वेशन केलं तर तुम्ही बरोबर गळ्याच्या खाली मथुरचा टॅटू काढलाय. का हो तुम्ही काढला तो टॅटू? मथुरने सर्वच दाखवलाय, त्याच्यामुळे गळ्यामध्ये काय तो पूर्ण हृदयामध्ये आपल्या. तर राहुलभाई, तुमचेही चाहते भरपूर आहेत, मथुरचेही चाहते भरपूर आहेत. तर चाहत्यांचे, कुठल्याही बैला चाहते असतील, यांनी कसं वागावं, काय अपेक्षा तुमची राहील? अखंड महाराष्ट्रातून मथुरचे आणि माझे जे फॅन फॅमिली आहे, चाहते आहेत, त्यांना मी हात जोडून विनंती करतो का कधीच कोणाचं मन दुखेल अशा कमेंट्स कोणालाच टाकू नका. सगळे नंदी आपल्यासाठी समान आहेत, म्हणून कधीच कोणाचं मन दुखेल आणि आपण कोणाला तरी वाईट कमेंट्स टाकणार तर असलं काय अतिशय काही असला प्रकार काही घडवू नका. कारण की तुम्ही सगळे मला जीव लावता, प्रेम देता, असं प्रत्येक नंदीला द्या, हीच माझी विनंती हात जोडून. मित्रांनो, भरपूर पैलूंवर आपण बोललो, राहुलभाईंनी दिलखुलास काय काय उत्तरं दिली. तर मित्रांनो, मथुरला असंच यश मिळत राहो. राहुलभाई जसे म्हटले की फॅन फॉलोईंगला जे काय गोष्टी सांगितल्या, तर अजून फॅन फॉलोईंग वाढत मथुरलाही असंच यश मिळत राहो अशा आपण प्रार्थना करू. तुम्ही एवढा वेळ दिला त्याबद्दल तुमचं आणि मथुर एवढा छान उभं राहिला त्याचंही अभिनंदन करतो. धन्यवाद. थँक्यू.